HM घाटमाता 9. मागच्या काही महिन्यापूर्वी जनता आघाडीच्या नगरसेवकांच्या आमच्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून या खानापूर नगर पंचायतीच्या जागेबद्दल काहीतरी तडजोड करायचं चाललंय आणि त्यासाठी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी नगराध्यक्ष नगरसेवकांचा ठराव घ्यायचा असं काहीतरी चाललं होतं. त्या गोष्टी कानावर होत्या. त्यानंतरच्या काळात हा ठराव पण झाला, ठराव बहुमताच्या जोरावर पास पण झाला, याची सुद्धा माहिती मिळाली. पण एवढ्या लवकर तो कोर्टात जाईल, तडजोडनामा तिथं सगळे ऍडजस्टमेंट करून होतील आणि त्या जागेची ताबडतोडीनं अगदी ह्या कानाचं त्या कानाला न होता परस्पर विल्हेवाट लावली जाईल असं अपेक्षित नव्हतं. खरं तर सत्ताधारी मंडळींनी ग्रामसभा एखादी घेऊन सर्व गावासमोर ह्या गोष्टीचा विषय घेऊन चर्चा करून आपल्याला नगरपंचायतीची इमारत बांधायची आहे किंवा आपल्याला खानापुरात अनेक व्यापाऱ्यांना येण्यासाठी काही कॉम्प्लेक्स बांधायचे आहेत, जागा बांधायच्या आहेत आणि आपण सर्वांनी मिळून एखादा उपाय सुचवा. ज्येष्ठ मंडळींनी काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करा आणि आम्हाला असा एखादा पर्याय सुचवा की जेणेकरून आपली जागा पण राहील आणि आपल्या नगरपंचायतीचं बांधकाम पण होईल, आणखीन आपल्या सगळ्या गोष्टी पार पडतील. नगरपंचायतीची इमारत व्हावी ही अगदी आमची सुद्धा प्रांजळ भूमिका आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी मन मोठं करून आम्हाला बोलवलं, कधी काम चालू होणार आहे त्यावेळेला तर आम्ही नारळ फोडायला सुद्धा उपस्थित राहू, त्यांचं अभिनंदन करू. पण नगरपंचायतीच्या इमारतीच्या नावाखाली जर तुम्ही घाट घालून जमीन परस्पर हस्तांतरित करणार असाल तर ह्या गोष्टीला आम्ही कदापि तुम्हाला माफ करणार नाही. माझ्या वाडवडिलांना, माझ्या पूर्वजांना विधायक कामासाठी जमीन दान देण्याचा माझ्या घर कुटुंबाचा वारसा आहे आणि हा वारसा मी डिजिटलवर फोटो न लावता माझ्या विचारातून आणि कृतीतून नेहमी मांडत आलोय. त्यामुळं हा जो जागेचा परस्पर हस्तांतरित प्रकरण जे झालेलं आहे ह्याची तड लावल्याशिवाय आम्ही सर्व आज जमा झालेल्या सहकारी मंडळी शांत बसणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही ह्या गावातील सर्व ग्रामस्थांना मी या माध्यमातून आवाहन करतो की राजकारण हा विषय बाजूला ठेवा. उद्या ज्या वेळेला कधी निवडणुका होतील, कोणत्याही निवडणुका होतील, तुम्हाला तुमचे पक्ष, तुमचे नेते लकला बसू, तुम्ही कोणतीही भूमिका घ्या, त्याबद्दल माझी हरकत नाही. पण ह्या पद्धतीनं जो हा जागा हस्तांतरणाचा प्रयत्न झालेला आहे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊया आणि हा लढा संघर्षाच्या माध्यमातून आणि कायदेशीररित्या कायद्याच्या माध्यमातून तडीस लावूया आणि हा जो घाट घातलेला आहे हा घाट आपण हाणून पाडूया. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन मी सत्ताधाऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही मन मोठं करा आणि झालेली चूक स्वीकारा किंवा सुधारून घ्या असा मी सुधारित शब्द वापरतो आणि हा तडजोडनामा कॅन्सल करून ही जमीन नगरपंचायतीच्या मालकीची राहू द्या. हेच अगदी गावासाठी, पंचक्रोशीसाठी आणि माणुसकीच्या व्यवहारातून इष्ट आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदरचा ठराव हा बहुमतानं पास केलेला. विरोधी सदस्यांचा या ठरावाच्या संदर्भामध्ये समावेश काही करून घेतलेला नाही. बहुमतानं हा ठराव पास केलेला आहे. त्याचप्रमाणे जी जागा 1952 सालापासून ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये होती, सदरची जागा ही नगरपंचायतीच्याही ताब्यामध्ये आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या जागेच्या संदर्भात एक तडजोडनामा नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी सादर केलेला आहे आणि या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. कारण ही जी काही प्रॉपर्टी आहे ही ग्रामस्थांच्या मालकीची आहे, ग्रामस्थ मंडळ खानापूरच्या मालकीचे आहे आणि त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचे अधिकार आपण कुठल्याही नगराध्यक्षांना, नगरपंचायतीला किंवा वैयक्तिक पातळीवरती दिलेले नाहीत. मग अशा अवस्थेमध्ये ही प्रॉपर्टी ज्यावेळेस हस्तांतरण करायची होती त्यावेळेस नागरिकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती का नाही? नेमके काय घडलंय की ज्यामुळे नगरपंचायतीनं हा प्रॉपर्टी हस्तांतर करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलाय? कोर्टामध्ये दावे आहेत, केसेस आहेत, त्या संदर्भामध्ये कुठेही अजून निर्णय लागलेला नाही.
निर्णय लागण्याची सुद्धा शक्यता नाही. आणि अशा अवस्थेमध्ये हा निर्णय हा ग्रामस्थांच्या हिताच्या विरोधातला निर्णय आहे आणि म्हणून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. आपल्याला जर विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची ठरवली असती तर नक्कीच या संदर्भामध्ये काहीतरी चर्चा झाली असती. गावाच्या हिताचा म्हणून विचार ज्यावेळेस केला जातो, मांडला जातो, त्यावेळेस गावाच्या हिताचा विचार म्हणजे नेमका कोणाच्या हिताचा? आज खानापूर नगरपंचायतीमध्ये लहान मुलांना बालवाडी बांधायला सुद्धा जागा उपलब्ध नाही असं सीओ म्हणतात, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि शासकीय जागा उपलब्ध नाही. आता खानापूर ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये असणारी जे काही प्रॉपर्टी आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या प्रॉपर्टी नगरपंचायतीकडे वर्ग करून घ्यायला का हरकत होती का? आजपर्यंत त्या संदर्भात काही नगरपंचायतीने कारवाई केली का? बऱ्याचशा जागा आहेत, त्या जागा ताब्यामध्ये घेता येतील, त्यांचा विकास करता येईल. परंतु जे नगरपंचायतीच्या ताब्यात जागा होती त्या जागेचं मात्र हस्तांतर करण्याच्या संदर्भातला निर्णय हा ते लोकहिताचा वाटला. ही अतिशय खेदाची बाब आहे. आता एक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट करत असताना नागरिकांच्या हिताचा, गावाच्या विकासाचा असा मुद्दा उपस्थित केला जातो. गावाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत असताना यासाठी वेगवेगळे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडून फंड घेतला जातो, फंड मिळवला जातो, त्या फंडाचा वापर होतो. आता मला एक गोष्टचं काय उत्तर मिळालं नाही, मला समजलं नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये मी तुमच्या समोर एक प्रश्न उपस्थित करतो की या तालुक्याचे आमदार, त्यांच्या ताब्यामध्ये असणारी ही नगरपंचायत आहे, म्हणजे त्या आमदारांचा सुद्धा या जागेच्या हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये अनुमती घेतलेलीच असेल असं मला वाटतं. कारण त्यांच्या अनुमतीशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. आमदार असतील, खासदार असतील, यांचा विचार केला जातो. नगराध्यक्ष, नगरसेवक असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, यांनी कुठल्याही अधिकाऱ्यामध्ये हा निर्णय घेतला या संदर्भामध्ये अद्यापर्यंत काही जाहीर केलेलं नाही, काय बोललेलं नाही. त्यांना यासाठी आपण तिथं पाठवलेलं नाही. 5 वर्षाची सालगडी म्हणून आपण त्यांना नेमलेलं आहे. 5 वर्ष त्याने आपली सेवा करायची आहे, सेवा करायची आहे. मालक म्हणून जर अधिकार दाखवायला जाल तर याद राखा, इथून पुढे आम्ही ते चालून देणार नाही. कारण ही नगरपंचायत आमच्या मालकीची आहे, आमच्या वारसा हक्काने मिळालेली आहे आम्हाला. आणि आमच्या पुढे ती पुढच्या लहान येणारी जी काही बालक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी केअरटेकर म्हणून तुम्ही आहात. काळजी वाहू घ्या, काळजी व्हा. आणि अन्यथा अशा पद्धतीचा जर निर्णय केला तर त्याला आम्ही मान्यता देणार नाही. तेव्हा ताबडतोबीनं आज आम्ही ही मागणी करतोय की नगरपंचायतीनं ताबडतोबीनं एक मिटिंग घेऊन त्यामध्ये ठराव रद्द करण्याचा ठराव करावा, अशा प्रकारची मी मागणी करतो. याच बरोबर दुसरी गोष्ट अशी की जो काही तडजोडनामा दिलेला आहे तो तडजोडनामा सुद्धा रद्द करावा, अशा प्रकारची मागणी आम्ही ग्रामस्थ म्हणून आज करत आहोत. या ठिकाणी बरेच मंडळी आली, तुम्ही आतमध्ये आला तर बरं होईल, बाहेरच्या लोकांना परत येता येईल आतमध्ये. या जरा आतमध्ये या. दार धरून बसल्यानंतर दुसरा कोण माणूस आत येणार नाही ना. तेव्हा माझी विनंती आहे की सर्व नागरिक आज निषेध म्हणून या ठिकाणी जमलेले आहेत. HM घाटमाता न्यूज.